नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा अमरावती शहर चालक 2021 ला आलेला हा प्रश्न आहे. डोक्यात ठेवा, 2021 ला आलेला प्रश्न आहे. प्रश्न होता 1/11, 1/8, 1/13 आणि 1/5 यापैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? तर यामध्ये या डोक्यात ठेवायचंय की प्रत्येकाचा अंश काय तर सारखा आहे. प्रत्येकाचा अंश काय आहे? सारखा आहे. डोक्यात ठेवा, जेव्हा प्रत्येकाचा अंश सारखा असेल म्हणजे अंश सारखा असेल त्यावेळी डोक्यात ठेवायचंय ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा. डोक्यात ठेवा, ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा. केव्हा? जेव्हा अंश हे काय असतील? सारखे असतील. तेव्हा डोक्यात काय ठेवायचं? ज्याचा छेद लहान तो मोठा. ठीक आहे, ज्याचा छेद लहान तो मोठा आणि ज्याचा छेद मोठा तो सर्वात लहान. आपल्याला विचारलं काय? सर्वात मोठा अपूर्णांक शोधा. मग आपल्याला इथं प्रत्येकाचा छेद सारखा आहे, मग आपल्याला पाहिजे सर्वात लहान छेद कोणाचा आहे. बघा, इथं छेद 11, इथं 8 आहे, इथं 13 आणि इथं 5 आहे. म्हणजे उत्तर काय असणार? तर 1/5 हा सर्वात मोठा अपूर्णांक असणार. आणि आपल्याला जर लहान विचारलं असतं तर आता आपण पाहणार सगळ्यात मोठा छेद कोणाचा आहे. तर छेद आहे 13. ठीक आहे, 1/13 म्हणजे पर्याय क्रमांक 3 हा काय असणार? सर्वात लहान अपूर्णांक असणार. ठीक आहे. आणि ज्यावेळेस छेद सारखे असतील, छेद का असतील? सारखे असतील. डोक्यात ठेवा, छेद का असतील? सारखे असतील. त्यावेळी डोक्यात ठेवायचंय आता काय बघा, छेद का असतील? सारखे. त्यावेळी डोक्यात ठेवायचंय ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. डोक्यात ठेवा, छेद सारखे, जो मोठा आहे अपूर्णांक आहे, बरोबर आहे, अंश मोठा आहे तो मोठा. ठीक आहे. ज्यावेळेस अंश समान असतील, सारखे असतील, तेव्हा ज्याचा छेद लहान तो मोठा. ठीक आहे.